तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. विजमाला वानखेडे, ग्रामीण महिलांच्या यशाची प्रेरणादायी कहाणी. सुनगाव ता जळगाव जामोद महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट हे प्रभावी साधन ठरले असून या माध्यमातून विजमाला कैलास वानखेडे यांनी संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या महिला बचत गटाने सफेद मुसळी व अश्वगंधा पानकिर्ती हे उत्पादने तयार करून बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे केले आहे. या गटातील उत्पादने आता जळगाव जिल्ह्याच्या बाहेरही पाठवली जात असून राज्यात आणि इतर राज्यांमध्येही या उत्पादनांची मागणी वाढत आहे. महिलांच्या हातून तयार झालेली ही औषधी उत्पादने ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याचे उदाहरण ठरली आहे. विजमाला वानखेडे यांनी केवळ व्यवसायच नाही तर प्रेरणा म्हणून अनेक महिलांना रोजगाराच्या वाटेवर उभे केले आहे. त्यांनी दरवर्षी विविध प्रदर्शनींमध्ये सहभाग घेतला असून जिल्ह्यातून निवड होऊन त्यांचे प्रतिनिधित्व राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर झाले आहे. पण काय काय काम केले? नमस्कार सर, माझे नाव विजयमाला कैलास वानखेडे आहे आणि बचत गटाचं नाव भीमाई महिला बचत गट सुनगाव, तालुका जळगाव, जामोद, जिल्हा बुलढाणा. माझं मुसळीचं प्रोडक्ट आहे, सफेद मुसळीचं, आणि अश्वगंधा आहे, पानकिर्ती आहे, आणि आम्ही सगळे महिला पापड, लोणचे वगैरे सगळे आम्ही घरी बनवून मार्केटिंग करतो. आणि पंचायत समितीमधून आमच्या स्टॉलला बाहेर जिल्ह्यामध्ये, बाहेर राज्यामध्ये सुद्धा पाठवण्यात येते. तर दरवर्षी मी प्रत्येक प्रदर्शनीमध्ये सहभाग घेते आणि आपल्या तालुक्यातून नाव पाठवून जिल्ह्यामध्ये जाते. जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यामध्ये मी प्रत्येक राज्यामध्ये जाऊन आलेली आहे. काश्मीर, गोवा, पंजाब, दिल्ली, हरियाणा, पटियाला, प्रत्येक राज्यात, गुजरातमध्ये सुद्धा जाऊन आलेली आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा प्रथम किंवा द्वितीय क्रमांक घेऊनच आले, मी तशी खाली आलेली नाही आहे. तर तसंही सुनगावला म्हणजे पहाडी इलाका, विदर्भातला आखरी टोक आमचं सुनगाव आहे. तर कोणी ओळखत नव्हतं. तर मी प्रत्येक चॅनल, पेपर, TV, न्यूजवर आमच्या जळगाव, जामोदचं, सुनगावचं, जिल्ह्याचं नाव मी आणलेलं आहे आणि प्रथम क्रमांक सुद्धा आलेला आहे. आता मी उद्याला माझा सत्कार झालेला आहे. तर प्रथम क्रमांक घेऊन आलेले बुलढाणा जिल्ह्यामधून. याच्या अगोदर मागच्या महिन्यात मी धाराशिवला मला जिल्ह्यातून पाठवलं, तर धाराशिवमध्ये सुद्धा प्रथम क्रमांक आलेला आहे. त्याच्या अगोदर धाराशिवला पण सुद्धा प्रथम क्रमांक, आणि यवतमाळला माझा 6 महिन्याचा गट असताना मी द्वितीय क्रमांक घेतलेला आहे. फक्त 6 महिन्याचा गट चालूच केला आणि तिथं माझा माल पण खूप सेल झाला. कारण मार्केटिंग म्हणजे जेव्हा मार्केटिंग करतो ना, बोलावं लागते. जेव्हा आपण बोललं तेव्हा आपला माल सेल होतो, नंतर आपल्याला पैसे येतात. तर कसं हे मार्केटिंग बोलल्याशिवाय होत नाही आहे. म्हणून माझा प्रोडक्ट छान, म्हणजे मी विक्री छान करू शकते. आणि 10 महिलांचा आमचा बचत गट आहे आणि स्वतः आम्ही अगोदर मुसळीची लागवड करत होतो, पण आता सगळ्या महिला मिळून आम्ही पावडर वगैरे बनवून मार्केटिंग करतो आणि प्रत्येक राज्यात जाऊन येतो. आणि खरंच मला या अभियानाचं एवढं कौतुक आहे. पंचायत समितीचे साहेब, आमचे हे व्हिडिओ मोरे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे PD साहेब, शेकोकार साहेब आणि परत जाधव सर, एवढे म्हणजे महिलांना सपोर्ट करतात. तर या अभियानामुळे मी एवढ्या लांब पोहोचलेली आहे सर. खरं तर मला माझ्या सुनगाव पासून जळगाव सुद्धा माहिती नव्हतं. तर मी आता प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा जाऊन येते आणि आता मला आणखीन कुठेही पाठवलं, मला तर विदेशात पाठवलं तर माझी जायची तयारी आहे. काश्मीर पासून गोवा, दिल्ली, पंजाब, हरियाणा, पटियाला, गुजरात अशा विविध राज्यात त्यांनी आपली उत्पादने प्रदर्शित केली आणि बहुतेक ठिकाणी प्रथम किंवा द्वितीय क्रमांक पटकावला. हे यश केवळ उत्पादन गुणवत्तेचेच नाही तर त्यामागील सशक्त मार्केटिंग कौशल्याचे देखील आहे. साहस, कष्ट आणि समर्थनाचे यशस्वी सूत्र. विजमाला यांचे म्हणणे आहे की मार्केटिंग म्हणजे बोलणे, बोलल्याशिवाय काही विकले जात नाही. त्यांचा हा दृष्टिकोनच त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेला. त्यांच्या गटातील 10 महिला आता स्वतः उत्पादन तयार करतात, पावडर स्वरूपात प्रक्रिया करतात आणि देशभर विक्री करतात. पूर्वी शेतीवर आधारित लागवड करून सुरुवात झाली,
पण आता व्यवसाय अधिक व्यावसायिक पद्धतीने राबवला जातो। या यशामध्ये पंचायत समितीतील अधिकारी मोरे साहेब व जाधव सर यांचेही महत्त्वाचे योगदान असल्याचे विजमाला आवर्जून सांगतात। आता देशाबाहेर जाण्याची तयारी। सध्या विजमाला वानखेडे यांचे नाव सर्वच महिला स्वयंरोजगार गटांसाठी एक प्रेरणा बनले आहे। धाराशिव आणि यवतमाळ येथे झालेल्या प्रदर्शनांमध्ये त्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले। यासोबतच विक्री देखील मोठ्या प्रमाणात झाली। त्या म्हणतात, आज मी देशाच्या कोणत्याही राज्यात जाऊ शकते, जिथे पाठवतील तिथे जाण्याची तयारी आहे। आता जर विदेशात पाठवलं तरी मी सज्ज आहे। त्यांचे हे आत्मविश्वासाचे उद्गार ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मानाचे प्रतीक ठरले आहेत। जळगाव उन्नती न्यूज नलसाठी विशेष प्रतिनिधी रिपोर्ट। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।